हॅलो स्टुडंट्स, मी नंदा. ग्लोबल ऑनलाईन मराठीमध्ये आपले स्वागत आहे. मध्ये आपण महाराष्ट्र सी-ई-टी जी की LLB कोर्स 5 इयर्स आणि 3 इयर्ससाठी जी घेतली जाते, ज्याला आपण लॉ सी-ई-टी म्हणून ओळखतो, त्याचा आपण स्टडी करणार आहोत. आपण मागील सेशन्सपासून लीगल ॲप्टिट्यूड पाहत आहोत. जे कोणी स्टुडंट्स महाराष्ट्र सी-ई-टी जी की 2024मध्ये होणार आहे, जी की लॉ सी-ई-टी आहे, त्याच्यासाठी प्रिपेअर करत असतील, त्याला टार्गेट करत असतील, तर त्यांच्यासाठी हे लेक्चर्स खूप युजफुल असणार आहे. आपण लीगल ॲप्टिट्यूडमध्ये डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ स्टेट पॉलिसीज पाहत होतो आणि आर्टिकल 36 to 40 आपले कव्हर झाले होते, म्हणजेच राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे आपण बघत होतो. आज आपण आर्टिकल 40च्या पुढे काय आर्टिकल्स आहेत ते आपण पाहणार आहोत. सो हा व्हिडिओ तुम्ही शेवटपर्यंत पाहावा. व्हिडिओला सुरुवात करण्याआधी महाराष्ट्र लॉ सी-ई-टी एक्झाम जी की 2024मध्ये होत आहे, ज्यालाच महाराष्ट्र सामायिक प्रवेश परीक्षा म्हटलं जातं, जी की 5 इयर्स आणि 3 इयर्स या दोन्ही कोर्ससाठी घेतली जाते. कंप्लीट कोर्स ग्लोबल ऑनलाईन मराठीने आपल्याला अवेलेबल केला आहे. त्यामध्ये तुम्हाला संपूर्ण अभ्यासक्रमाचे व्हिडिओ लेक्चर्स मिळणार आहेत. त्याचबरोबर संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स मिळणार आहेत. संपूर्ण विभाग म्हणजेच त्याच्यामध्ये 4 ते 5 विभाग असतील, त्याचे संपूर्ण अभ्यासक्रमाचे नोट्स मिळतील आणि हे नोट्स तुम्हाला PDF नोट्समध्ये सुद्धा अवेलेबल होणार आहेत. हा जो संपूर्ण अभ्यासक्रम आहे त्याच्यावरती तुम्हाला मॉक टेस्ट अवेलेबल होणार आहेत. ज्यावेळी तुम्ही ॲक्च्युअल टेस्ट द्याल, ॲक्च्युअल सी-ई-टी द्याल, त्यावेळी तुम्हाला हे खूप युजफुल असेल. त्याचबरोबर MCQsसह उत्तरांचे MCQs प्रश्नांचं उत्तरंसुद्धा तुम्हाला अवेलेबल केली जाणार आहेत. तर या कोर्सला तुम्ही जॉईन करू शकता दिलेल्या कॉन्टॅक्ट नंबरवर व्हॉट्सअप करून. त्याचबरोबर तुम्ही ग्लोबल ऑनलाईन ॲपसुद्धा डाउनलोड करून त्याच्यावर जाऊन हा कोर्स तुम्ही परचेस करू शकता. तर कसा कोर्स परचेस करता येऊ शकतो, तर ग्लोबल ऑनलाईन ॲप तुम्ही प्लेस्टोरवर जाऊन सर्च करू शकता आणि त्याच्यामध्ये इन्स्टॉल केल्यानंतर तुम्हाला हा सर्फेस दिसेल. त्याच्यामध्ये तुम्ही कोर्स इनमध्ये ऑल कॅटेगरीजमध्ये बघू शकता. जसे की स्टोअर या ऑप्शनमध्ये जाऊन तुम्हाला परचेस करायचं आहे. तिथे ऑल कॅटेगरीज दिसेल, तिथे तुम्ही सर्च केला तर सी-ई-टी हे सर्च केल्यानंतर तुम्हाला इथे 2 कोर्स दिसून जातील, जे की महाराष्ट्र LLB 5 इयर्स कोर्स आणि महाराष्ट्र LLB 3 इयर्स कोर्स. ओके, सो याच्यानंतर त्याच्यातला कंटेंटसुद्धा तुम्हाला दिसू शकतो, की जो की 5 इयर्ससाठी जो कंटेंट असणार आहे, म्हणजेच कोणते कोणते कंटेंट आपल्याला अवेलेबल आहे, लेक्चर्स कोणते होतील किंवा सेक्शनल वाईज कसा कंटेंट आहे, विभागांमध्ये काय काय इन्क्लूड आहे ते सुद्धा कळेल. त्याचबरोबर तुम्हाला 3 इयर्स कोर्ससाठीचा सुद्धा कंटेंट जो आहे तो अवेलेबल होईल. ओके, चला तर आजच्या लेक्चरला आपण सुरुवात करूया. मागील लेक्चर्सपासून आपण राज्य धोरणाची मार्गदर्शक तत्वे किंवा आपण निर्देशक तत्वे बघत आहोत. आणि निर्देशक तत्वे काय आहेत, तर एक तत्व दिलेली आहेत. ज्यावेळी कॉन्स्टिट्यूशन तयार केलं कॉन्स्टिट्युएंट असेंब्लीने, त्यावेळी काही निर्देशक तत्व दिलेली आहेत आणि ती तत्व कधी विचारात घ्यायची आहेत, एखाद्या स्टेटने विचारात घ्यायची आहेत. ज्यावेळी ते लॉज किंवा काही धोरणं बनवत असतील, तर त्यावेळी ही तत्व लक्षात घेऊन त्यांनी ते लॉज किंवा पॉलिसीज जे आहेत ते फॉर्म्युलेट केले पाहिजे. त्याचबरोबर आपण हेही बघितलं होतं की डायरेक्टिव्ह प्रिन्सिपल्स ऑफ दी स्टेट पॉलिसीज किंवा निर्देशक तत्वे जे आहेत ती कोणत्याही कोर्टमध्ये जाऊन चॅलेंज नाही होत, म्हणजेच कोर्टामध्ये जाऊन ती लागू केली जाऊ शकत नाहीत. ती मॅन्डेटरी नाही आहेत, पण मग स्टेटवरती एक रिस्पॉन्सिबिलिटी आहे, एक जबाबदारी आहे की ज्यावेळी ते लॉ किंवा धोरण आखतील त्यावेळी मात्र ही तत्वे त्यांनी लक्षात घेणं गरजेचं आहे. सो त्याच्यामध्ये आपण 40पर्यंत आर्टिकल्स बघितले होते. आज आपण आर्टिकल 41 पासून बघणार आहोत, ज्यामध्ये आर्टिकल 40 काय सांगतं, तर काम करण्याचा, शिक्षणाचा आणि काही प्रकरणांमध्ये सार्वजनिक मदतीचा अधिकार असणं. म्हणजेच काय की जिथे कुठे आपण काम करतोय तिथून आपल्याला कोणीही काढू शकणार नाही. आपल्याला काम करण्याचा अधिकार आहे. त्याचबरोबर एज्युकेशनचा म्हणजे शिक्षणाचा सुद्धा अधिकार आहे. कोणत्याही स्कूलमध्ये आपण गेलो किंवा शाळेत गेलो तर तिथं असं नाही म्हणू शकत की हा मुलगा किंवा ही मुलगी या शाळेत शिकू शकणार नाही, असं नाही होणार. तर त्यानुसार आपल्याला एक राईट टू एज्युकेशन दिलेलं आहे किंवा शिक्षणाचा अधिकार दिलेला आहे. त्याचबरोबर सार्वजनिक मदतीचा अधिकार म्हणजेच काय की काही वेळेला आपल्याला पब्लिक असिस्टन्स लागतो. म्हणजेच आपण जसं तहसीलदार ऑफिसमध्ये किंवा तलाठी ऑफिसमध्ये गेलो तर तिथे आपल्याला सार्वजनिक मदत गरजेची असते आणि ती सार्वजनिक मदत घेणं हा आपला अधिकार आहे. ओके, सो ह्या प्रकारचे अधिकार जे आहेत ते आर्टिकल 41 नुसार दिलेले होते, म्हणजे तत्व दिलेली होती की असे अधिकार असणं गरजेचं आहे. आणि हे अधिकार पुढे जाऊन त्याचं इम्प्लिमेंटेशन म्हणजेच त्याचा इफेक्ट झालेला आहे की ॲक्च्युअल राईट टू एज्युकेशन आपण वर्क केलेलं आहे. त्याचबरोबर राईट टू वर्क्स अंडर
फॅक्टरीज ॲक्टमध्ये तसे अमेंडमेंट्स केले आहेत, ओके, सुधारणा केल्या आहेत. त्याचबरोबर बऱ्याचशा ठिकाणी प्रायव्हेट किंवा पब्लिक सेक्टरमध्ये सुद्धा बऱ्याचशा ठिकाणी चेंजेस केलेले आहेत. त्याचबरोबर सार्वजनिक मदतीचा अधिकार खाली मग आपण आता आपले सरकार बघतो, ओके. आपले सरकार ही वेबसाईट डेव्हलप केलेली आहे. त्याच्यानुसार मग आपला अधिकार आहे की आपले जे डॉक्युमेंट्स आहेत ते आपल्याला लवकरात लवकर मिळतील. त्याचनंतर पुढे आहे आर्टिकल 42, की ज्यानुसार कामाच्या न्याय आणि मानवी परिस्थिती आणि मातृत्व आराम यासाठी तरतूद करणं. कामाचा न्याय आणि मानवीय परिस्थिती म्हणजेच काय, की एखाद्या वेळेस एखादा माणूस जर एका ठिकाणी काम करत आहे तर तिथे त्याला एक मानवीय परिस्थितीमध्ये किंवा कामाच्या न्यायाने त्याला काम करू दिलं पाहिजे. म्हणजेच एक हॅरासमेंट न करता किंवा मग त्याला इतकं काम द्यायचं की त्याला पेमेंट कमी आणि काम जास्ती, ओके. तर असं न करता त्याचं जे काम आहे ते त्याच्या पगाराबरोबर कंपेअर करून बॅलन्स केलं पाहिजे, ओके. त्याचबरोबर मातृत्व आराम यासाठीची तरतूद, म्हणजे आता मातृत्व आराम म्हणजेच काय की मॅटर्निटी रिलीफ आपण बघतो. त्याचबरोबर आपण तसे प्रोव्हिजन्स पुढे केले आहेत की प्रत्येक प्रायव्हेट आणि पब्लिक सेक्टर्समध्ये ज्या काही फिमेल्स किंवा बायका या काम करतात, ओके, तर त्यांच्यासाठी आपण मातृत्व आरामाच्या तरतुदी केलेल्या आहेत. त्याचबरोबर पब्लिक सेक्टर्समध्ये तर त्यांना 6 महिने एक्स्ट्रा दिलेले आहेत. आणि आता पॅटर्निटी लिव्ह म्हणजेच पितृत्व आरामसुद्धा यासाठीच्या तरतुदीसुद्धा आपण आता बघत आहोत. सो ही जी काय ते आपण तत्वे बघतो आहे. तत्वांनंतर जे पुढचे काय आहेत तेही आपण बघतो आहे. म्हणजे ज्यावेळी तुम्हाला एक्झाममध्ये क्वेश्चन्स येईल एखाद्या तत्वावरून तर तुम्ही तो इझिली सॉल्व्ह करू शकाल, ओके. आर्टिकल 43 काय सांगतोय तर कामगारांसाठी राहण्याची मजुरी. कामगारांसाठी राहण्याची मजुरी म्हणजेच काय की कामगार ज्यावेळी काम करतोय त्यावेळी त्या तासाचं जे वेजेस आहे किंवा मजुरी आहे ती त्या तासाची मोजून दिली पाहिजे. जरी पूर्ण आवर्स म्हणजे पूर्ण वेळ न काम करता त्याला असंच पगार न देता सोडणं चुकीचं आहे. म्हणजे त्याचा हक्क आहे की जेवढे वेळ काम केलं आहे तेवढ्या वेळेचं त्याला पेमेंट मिळालं पाहिजे, ओके. मग त्याच्यानुसार आता याच्यामध्ये काय बदल तर जसे की फार्मर्स आहेत, की शेती कामगार आहेत किंवा मग कारखानदार आहेत, त्यांच्यामध्ये तेवढ्या वेळेसाठी काम करणाऱ्यांसाठी एवढा पगार, एवढा ओव्हरटाईम अशा ज्या प्रोव्हिजन्स आहेत त्या बनवलेल्या आहेत. त्यानंतर आर्टिकल 43A जे की इन्सर्ट केलं आहे 42व्या घटनादुरुस्तीने, आणि त्याच्यामध्ये मेन सांगितलं होतं काय की उद्योगाच्या व्यवस्थापनात कामगारांचा सहभाग पाहिजे. आता उद्योग व्यवस्थापन म्हणजे काय की एखाद्या वेळेस उद्योग चालवताना कोणत्या कोणत्या गोष्टी चेंज करायला हवात किंवा उद्योगाचे उत्पादन वाढवण्यासाठी उद्योगातून मिळणारे उत्पादन जे आहे ते वाढवण्यासाठी काय केलं पाहिजे किंवा मग वेगवेगळ्या पॉलिसीज राबवल्या पाहिजेत ज्याच्यामुळे ते उत्पादन वाढेल, त्याचबरोबर नफा होईल, ओके. ह्या गोष्टी ज्या आहेत ह्याच्या बॅलन्स केल्या पाहिजेत. मग कामगारांचा त्यामध्ये सहभाग काय तर कामगारांनाही विचारलं पाहिजे की कशा पद्धतीने आपण प्रोव्हिजन्स बनवले पाहिजे किंवा चेंजेस केले पाहिजे, ओके. तर अशा प्रकारचा जो कामगारांचा सहभाग आहे उद्योग व्यवस्थापनात तो झाला पाहिजे. आणि त्याच्यानुसार आपण आता बघतो की आताच्या ज्या नवीन किंवा प्रायव्हेट कंपनीज आहेत त्यामध्ये मग ट्रेड युनियन सुरू केले आहेत. मग ट्रेड युनियननुसार काय होतं की एकसारखा माणूस त्या कंपनीत टिकून राहिल्यामुळे त्याला बऱ्याचशा गोष्टी माहिती असतात, त्यानुसार तो प्रॉडक्टविषयी चेंजेस करत राहतो आणि त्यामुळे उद्योगाच्या उत्पादनात वाढ होत राहते, ओके. त्यानंतर आहे 43B जे की 97व्या घटनादुरुस्तीनं समाविष्ट केलेलं आहे, जे की सांगतं सरकारी संस्थांना प्रोत्साहन देणं. सरकारी संस्था म्हणजेच कोऑपरेटिव्ह सोसायटीज, जे की कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत त्यांना प्रोत्साहन देणं. आणि त्यानुसार कोऑपरेटिव्ह सोसायटीज म्हणजे काय असतं की दोनापेक्षा जास्त पर्सन्स हे एकत्र येऊन एक कोऑपरेटिव्ह सोसायटी फॉर्म करतात, एकत्र सोसायटी फॉर्म करतात आणि त्या सोसायटी अंडर एक बिझनेस किंवा मग एक ट्रेड चालू राहतो. जसं की आता आपण साखर कारखान्याच्या कोऑपरेटिव्ह सोसायटीज बघतो किंवा मग डिस्ट्रिक्ट लेवलला जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या सोसायटीज बघतो, बँकेच्या बऱ्याचशा कोऑपरेटिव्ह सोसायटीज आहेत, ओके. तर अशा पद्धतीच्या सोसायटीज फॉर्म करण्याचं जे काय प्रमोशन आहे ते आर्टिकल 43B मध्ये इन्सर्ट केलं आहे, ओके. नेक्स्ट आहे आर्टिकल 44 जे की युनिफॉर्म सिव्हिल कोड सांगतं, म्हणजेच नागरिकांसाठी समान नागरी संहिता किंवा कायदा म्हणू शकतो.
तर समान नागरी कायदा का आहे, तर समान नागरी कायदा म्हणजेच सगळ्या जे रिलिजन्सचे लोक आहेत, सगळ्या कास्टची लोक आहेत, त्यांना एकच कायदा लागू करायचा. कसा कायदा लागू करायचा, तर प्रत्येक रिलिजननुसार हिंदू असेल किंवा मुस्लिम असेल किंवा जैन शीख असेल, तर त्यांच्यामध्ये बऱ्याचदा डिफरन्सेस आहेत. आता डिफरन्सेस कशाबद्दल, तर मॅरेज असेल किंवा मग डिवोर्स असेल किंवा मग प्रॉपर्टी डिवायडेशन असेल, की प्रॉपर्टी डिस्ट्रीब्यूट करण्याविषयी असेल, तर त्याच्यामधले लॉज हे खूप वेगळे आहेत, म्हणजे खूप तफावत आहे त्याच्यामध्ये. तर त्यामुळे जे कोणी आता नवीन पिढी आहे, जे की कन्वर्ट करता आहे, ओके, आपला धर्म बदलत आहे किंवा मग कास्ट चेंज होते किंवा लग्नानंतर कास्ट चेंज होते बऱ्याच जणांची, तर त्यांच्यासाठी प्रॉब्लेमॅटिक होतं आहे. आणि त्याच्यासाठी आपण समान नागरी कायदासुद्धा करता येऊ शकतो. हे प्रिन्सिपल आर्टिकल 44 नुसार दिलं होतं. सो आत्ता याच्यावरती आता हा मेन मुद्दा आहे ज्याच्यावरती लॉ बनवला जाईल असं म्हटलं जातं. सध्या ते बिल पेंडिंग आहे अजूनही. बघू आता पुढं काय होईल, त्याच्यावरती आपण अपडेट घेऊच. ओके. त्यानंतर आहे आर्टिकल 45, जे की प्रोव्हिजन सांगतं मुलांसाठी मोफत आणि सक्तीच्या शिक्षणाची तरतूद करणं. ओके. ह्यामध्ये शिक्षणासाठी तरतूद करताना स्टेटनं अर्ली एज्युकेशन प्रोव्हाइड केलं पाहिजे. जे चाइल्ड्स आहेत, जी मुलं आहेत, ती 6 वर्षाच्या आतली असतील, जे 6 वर्षापासूनच्या पुढची असतील, त्यांना हे कंपल्सरी आहे. आणि ही जी घटनादुरुस्ती आहे ती 86th अमेंडमेंटनं आलेली आहे. त्यानंतर आहे आर्टिकल 46, जे की प्रमोशन ऑफ एज्युकेशनल आणि इकॉनॉमिक इंटरेस्ट, हे म्हणजेच अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना प्रोत्साहन देणं. तर ह्याच्यामध्ये अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती आणि इतर दुर्बल घटकांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना का प्रोत्साहन दिलं जात आहे, तर आपण बघतो की बऱ्याच वर्षांपासून आपल्यामध्ये कास्टिझम चालू आहे. कास्टिझम म्हणजे लोअर कास्ट, अप्पर कास्ट असं आपण बघतो. तर एका लेवलला एका पर्सनला आणणं किंवा सगळ्या पर्सनला एका लेवलला आणण्यासाठी त्यांच्या शैक्षणिक आणि आर्थिक हितसंबंधांना जर प्रोत्साहन दिलं, तर त्याच्यामुळे त्यांचा स्टेटसही वाढू शकतो आणि ते एका लेवलला येऊ शकतात. ह्यानुसार ही प्रोव्हिजन बनवलेली आहे. त्यानंतर आहे आर्टिकल 47. तर ह्यामध्ये आहे की स्टेटची एक जबाबदारी आहे की जो पोषण आणि राहणीमानाचा स्तर आहे तो उंचावला गेला पाहिजे. त्याचबरोबर सार्वजनिक आरोग्य सुधारणे हे सुद्धा एक राज्याचं कर्तव्य आहे. पोषण आणि राहणीमानाचा स्तर उंचावणे ह्यामध्ये तर आपण बघतो की अंगणवाडीपासून सुद्धा न्यूट्रिशनल फूड दिलं जातं. जसं की पौष्टिक आहार दिला जातो आणि त्याच्यानुसार मग त्यांचं वजन, उंची हे कसं वाढवता येईल किंवा मग त्याचा सर्वगुणसंपन्न विकास कसा करता येईल हे बघितलं जातं. आणि सार्वजनिक आरोग्य सुधारण्यासाठी आपण बऱ्याचदा बघतो की सार्वजनिक हॉस्पिटल्स असतात, सार्वजनिक दवाखाने असतात, तिथे बरेचसे कॅम्प राबवले जातात जे की फ्री ऑफ कॉस्ट असतात. तर आरोग्य सुधारण्यासाठी हे बरेचसे जे काय कॅम्पेन असतात ते चालवले जातात आणि ते काम कोणाचं आहे, तर राज्याचं आहे. त्याचबरोबर आर्टिकल 48 सांगतं की कृषी आणि पशुपालन संस्था यांना प्रोत्साहन देणे. कृषी आणि पशुपालन यांना प्रोत्साहन देण्यामध्ये आपण बेसिक बघतो की ज्यावेळी बऱ्याचदा आपण बघतो कुक्कुटपालन आहे किंवा मग मच्छीपालन आहे, मच्छी व्यवसाय जो आहे, मत्स्यपालन आपण त्याला म्हणतो, किंवा मग बरेचसे असे हे आहेत की जे कृषीशी निगडीत आहेत, म्हणजेच कृषीला धरून आहेत, जसे की खत बनवणं. मग बरेचसे असे हे राहतं की त्यांना जे लोन आहे, कृषी संदर्भात दिलं जाणारं लोन आहे, जसे की पशुपालन करताना किंवा कुक्कुटपालन करताना. ओके. तर त्याच्या अंडर कशाच्या अंडर हे लोन दिलं जातं किंवा कर्ज दिलं जातं, ते कृषी विभागाच्या अंडर हे लोन दिलं जातं. ओके. सो कृषी आणि पशुपालन वाढवण्यासाठी बऱ्याचशा पॉलिसीज ह्या स्टेट गव्हर्नमेंटनं केल्या पाहिजेत असं आर्टिकल 48 सांगतं. आणि त्याच्यानुसार पुढे आपण खूपसे चेंजेस केलेले आहेत की फार्मर साठी वेगळे लॉज बनवलेले आहेत. ओके. त्याचबरोबर त्यांना कर्ज देण्यासाठी इतर सारे मार्ग आहेत की बरेचसे टॅक्स लागू नाही होत किंवा मग व्याजदर खूप कमी आहे. ओके. अशा प्रकारचे आपण प्रोव्हिजन्स बनवलेले आहेत. नेक्स्ट आहे आर्टिकल 48A.
जे की प्रोटेक्शन आणि इम्प्रूव्हमेंट ऑफ एन्व्हायरमेंट सांगतात. आणि पर्यावरण संरक्षण कायदा बनवलेला आहे आणि त्याचबरोबर त्याच्यामध्ये मग फॅक्टरी ॲक्ट वेगळा बनवलेला आहे. ओके. किंवा मग बायो मेडिकल वेस्ट वेगळं आहे. बायोमेडिकल वेस्ट म्हणजे जे हॉस्पिटलमध्ये जे वेस्ट राहतं त्याला आपण म्हणतो. त्याच्यामुळे पर्यावरणाचा ऱ्हास होऊ नये किंवा पर्यावरणाचं संरक्षण व्हावं याच्यासाठी खूपशे आपण करार केलेले आहेत इतर राष्ट्रांबरोबर. ओके. किंवा मग जंगलतोड थांबवलेली आहे. वन्यजीवांचं संरक्षणासाठी आपण बऱ्याचशा सँच्युरीज उभ्या केलेल्या आहेत. ओके. म्हणजे अभयारण्य केलेले आहेत. तर अशा प्रकारे आपण बऱ्याचशा प्रोव्हिजन्स ह्या आपण पुढे बघतो आहे. त्यानंतर आहे आर्टिकल 49, जे की राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके आणि ठिकाणे आणि वस्तूंचे संरक्षण. राष्ट्रीय महत्त्वाची स्मारके म्हणजेच काय, की किल्ले आहेत, गड किल्ले आहेत आपले, किंवा मग प्राचीन पुरातन काळचे वाडे आहेत. म्हणजेच एक भला मोठा वाडा असेल प्राचीन काळातला तर तो आहे, किंवा स्मारकं आहेत, किंवा मग आपण लेणी बघू शकतो अजिंठा वेरूळची. अशा प्रकारचे ज्या महत्त्वाची स्मारके आहेत किंवा ठिकाणं आहेत किंवा वस्तू आहेत त्यांचं संरक्षण करणं हे राज्याचं काम आहे. आणि त्याच्यासाठी आपण बरेचसे मग पॉलिसीज तशा राबवलेल्या आहेत की ते त्याला एक पर्यटन स्थळ बनवलेलं आहे. त्यानुसार मग ते पर्यटन स्थळ बनवून आपण त्याच्यानुसार एक इन्कम सोर्स तर बनवतो आहे, पण मग ते मेंटेन करण्यासाठी तोच इन्कम सोर्स वापरला जातो. त्यानंतर आहे आर्टिकल 50, जे की सांगतं न्यायपालिकेचे कार्यकारिणीपासून वेगळीकरण करणे. ओके. सो आर्टिकल 50 नुसार काय आहे, तर न्यायपालिकेचे कार्यकारिणीपासून वेगळीकरण म्हणजेच की त्याच्यामध्ये आपण ज्यावेळी स्टेट एक्झिक्युटिव्ह बघतो, स्टेट ची जी विभागणी बघतो, म्हणजेच राज्याची विभागणी बघतो, त्यामध्ये 3 महत्त्वाच्या गोष्टी येतात. एक तर आहे लेजिस्लेचर, दुसरा आहे एक्झिक्युटिव्ह म्हणजेच कार्यकारिणी, आणि तिसरा आहे न्यायपालिका. आता न्यायपालिका ही वेगळी का करायची आहे, तर कार्यकारिणी आणि विधी कार्यकारिणी म्हणजेच लेजिस्लेचर आणि एक्झिक्युटिव्ह हे दोघेही एकमेकात इंटर रिलेटेड आहेत. म्हणजेच आता आपण पुढे बघूच की त्याच्यामध्ये काय काय इन्क्लूड होतं. पण मग न्यायपालिका वेगळी का केली आहे, तर एखाद्या वेळेस कार्यकारिणी आणि लेजिस्लेचर यांच्याकडून काही लॉज जर चुकीचे झाले तर ते चेक करण्याचे जे अधिकार्स आहेत ते आपण न्यायपालिकेला दिलेत. आणि न्यायपालिका ही वेगळी का ठेवलेली आहे, इंडिपेंडंट का ठेवलेली आहे, तर जो न्यायपालिकेवरचा जो विश्वास आहे तो कुठेही डळला नाही पाहिजे. आणि सुप्रीमसी ऑफ द कॉन्स्टिट्यूशन किंवा मग सुप्रीम कॉन्स्टिट्यूशनचं जे आपण प्रिन्सिपल अडॉप्ट केलेलं आहे ते कुठेही हार्म नाही झालं पाहिजे. त्याच्यामुळे आपण न्यायपालिकेचे कार्यकारिणीपासून वेगळीकरण केलेलं आहे. त्यानंतर लास्ट वन आहे जे की आर्टिकल 51 आहे, ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षिततेला प्रोत्साहन देणे आहे. ज्यामध्ये आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता म्हणजे एखाद्या वेळेस आपण युद्ध पुकारतो किंवा मग युद्ध पुकारण्याच्या आधी जी शांतता करण्यासाठी जे काही मेजर्स घेतले जातात, जसं की आपण उरीचा अटॅक बघतो, किंवा मग त्याच्या आधी पुलवामा झाल्यानंतर आपण उरीचा अटॅक केला. पण मग पुलवामा झालाच नसता तर आपण आंतरराष्ट्रीय शांततेनुसार चाललो असतो. मग बऱ्याच वेळेला भारत हा असा देश आहे की ज्याच्यानुसार आंतरराष्ट्रीय शांतता पाळली जाते, बऱ्याचदा युद्ध होत नाही. पण मग आता बऱ्याचशा गोष्टी खूप वेगळ्या झालेल्या आहेत. जसे की पाकिस्तान जर एका लेवलला येऊन ऐकतच नसेल तर मात्र खूप शांतता ठेवणं गरजेचं नाही आहे. आता ते खूप पॉलिटिक्स आणि मग बाकी इतर मध्ये जातं आणि ते आपण न बघता ॲक्च्युअल आर्टिकल 51 काय सांगतं तेवढंच बघूया, की जे आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षितता आहे त्याला मात्र प्रोत्साहन दिलं पाहिजे. म्हणजे आपल्यामुळे दुसऱ्या राष्ट्रांना, म्हणजे जसं बाहेरचे राष्ट्र आहेत त्यांना त्रास नाही झाला पाहिजे हे आपण बघितलं पाहिजे. ओके. सो आपण आजच्या लेक्चरमध्ये ओके. आणि जर तुम्हाला आवडला असेल तर तुम्ही लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा.
and thank you for watching this video. See you in next video.